नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि ह्या ब्लॉग मार्फत मी व्यवसायाबद्दल आपली नवीन पिढी आहे, युवा, त्यांना काहीतरी संदेश द्यायचा आहे मला की आपली कोकणातील मुलं ही त्यांचं करिअर घडवण्यासाठी मुंबईकडे वाटचाल करतात नोकरीसाठी आणि तिथे 12-15 हजारमध्ये नोकरी करतात। तर त्यांना मला एक सजेशन द्यायचं आहे की त्यांनी इथे गावी कोकणात राहून कुठला तरी छोटा का असे पण व्यवसाय चालू करावा, त्यांनी स्वतःचं मालक व्हावं, दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा आपला छोटासा व्यवसाय चालू करून आपण स्वतःचे मालक व्हावे। तर हाच विचार करून मी एक वर्षभरापूर्वी एक माझं व्यवसाय सुरू केला, चायनीज रेस्टॉरंट। तर त्याला खूप चांगला प्रतिसाद माझ्या गावात मिळाला। तर त्याचं एक कारण आहे, मला एक सगळ्या हॉटेल व्यावसायिकांना मला एक सांगायचं आहे की आपलं जे हॉटेल असते तर त्याचं मुख्य जे चेहरा आहे तर ते किचन असतं। किचन किती क्लीन आहे त्याच्यावरून हॉटेल किती चांगलं आहे हे ग्राहकांना समजतं आणि त्या हॉटेलकडे ग्राहक आकर्षित होतात। तर माझ्या हॉटेलचं ओपनिंग टायमिंग आहे की सकाळी 11:30 वाजता ओपन करतो मी आणि रात्री 11:30 वाजता क्लोजिंगचं टायमिंग आहे। तर क्लोजिंग केल्यानंतर आम्ही दररोज हॉटेलचं किचन क्लीन करतो आणि जेव्हा विकली ऑफ असतो तेव्हा माझा कुक आणि मी हॉटेल क्लीन करतो, त्याच्या आजूबाजूचा परिसर क्लीन करतो। तर मला ह्या व्हिडिओतून दाखवायचं आहे की क्लीननेस असेल तर ग्राहक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होऊन तुम्हाला खूप चांगलं प्रतिसाद देतील। तर मला ह्या व्हिडिओतून माझं हॉटेल मी कसं स्वच्छ ठेवतो तर मला दाखवायचं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि मी तुम्हाला दाखवतो की हॉटेल कसं स्वच्छ ठेवायचं। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की मी आज माझं किचन कसं सेट केलं आहे, किती क्लीन केलं आहे आणि ह्या पूर्ण कामासाठी मला एक 5 ते 5.5 तास लागलेत। खूप कष्ट आहेत हॉटेल लाईनमध्ये, पण तुम्ही कष्ट केल्याशिवाय कुठलं तुम्हाला चांगलं फळ मिळणार नाही। तुम्ही जर चॉपस्टिक चायनीज रेस्टॉरंटला व्हिजिट केली असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्ही मला नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। थँक्यू, बाय बाय।